नमस्कार. योगभास्कर या ज्योतिष विषयक चॅनलमध्ये आज मंगळाच्या राशी परिवर्तनाची ज्योतिषीय चर्चा असणार आहे. दिनांक 11 मे 2026 रोजी सेनापती अशी संज्ञा प्राप्त असलेला हा मंगळ ग्रह आपली सध्याची मीन राशी सोडून मेष या आपल्या मूल त्रिकोण राशीत म्हणजे स्वराशीमध्ये आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि येथे त्याचे वास्तव्य 21 जून 2026 पर्यंत असणार आहे. हा कालखंड एकूण 41 दिवसांचा असणार आहे आणि या कालखंडामध्ये मंगळ अश्विनी, भरणी आणि कृतिका या नक्षत्रातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. असा हा मंगळ गुरुशी लाभयोग करत आहे. तर गुरु जेव्हा 2 जून रोजी राशी परिवर्तन करेल तेव्हा सुद्धा गुरु आणि मंगळ यांचा संबंध हा चांगला असणार आहे. जीवनामध्ये धाडस, साहस, पराक्रम, ऊर्जा, नेतृत्व यांचे कारकत्व हे मंगळाकडे असते. त्याचबरोबर भूमी, स्पर्धा, शस्त्र, पोलीस, मिलिटरी खाते या सर्वांचे कारकत्व हे सुद्धा मंगळाकडे असते. मंगळ जर कुंडलीमध्ये अशुभ असेल तर अशा वेळी क्रोध, अहंकार, कलह हे उत्पन्न होत असतात. असा हा मंगळ प्रत्येक राशीसाठी कोणते फळ घेऊन येणार आहे याविषयीची ज्योतिषीय चर्चा आज आपण पाहणार आहोत. मंगळ हा पापग्रह आहे आणि मंगळाकडे 3 दृष्ट्या असतात, 4थी, 7वी आणि 8वी, आणि 12 राशींपैकी 2 राशी ह्या मंगळाच्या राशी असतात. असा हा मंगळ प्रत्येक राशीसाठी कसा असणार आहे याची ज्योतिषीय चर्चा आज आपण करणार आहोत. हे राशीफल आपल्या चंद्र राशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. राशींच्या क्रमानुसार सर्वप्रथम मेष राशीची चर्चा पाहणार आहोत. मेष राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे गोचर तुमच्यासाठी व्यक्तिमत्व भावावरून म्हणजे लग्न भावावरून होणार आहे आणि तुमच्यासाठी तो लग्नेश आणि अष्टमेश असणार आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी चतुर्थ, सप्तम आणि अष्टम भावावर असणार आहे. मेष राशीच्या जातकांसाठी रोचक राजयोग हा मंगळ निर्माण करत आहे. नोकरीमध्ये बदली, पदोन्नती, नव्या जबाबदाऱ्या मिळताना दिसत आहेत. सरकारी कामे करणार असाल तर त्यासाठी मंगळाचे गोचर चांगले असणार आहे. क्रोधावर मात्र नियंत्रण ठेवले पाहिजे. वरिष्ठांची मर्जी या कालखंडात तुम्ही संपादन करू शकाल. व्यापाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे आणि नवीन व्यापार सुरू करण्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असाच आहे. भावंडांचे सौख्य हे सुद्धा मिळताना दिसत आहे. विद्यार्थ्यांना हा कालखंड चांगला आहे. विशेषतः मिलिटरी, पोलीस, इंजिनिअरिंग यासारख्या क्षेत्रात जर तुम्ही शिकत असाल तर त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. प्रेमीजनांसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. दाम्पत्य जीवनात मात्र वादविवाद होताना दिसतात. त्यासाठी तुम्ही अहंकार टाळला पाहिजे, कारण मंगळाची 7वी दृष्टी ही सप्तम भावावर पडत आहे आणि त्यामुळे दाम्पत्य जीवन हे संवेदनशील बनू शकते आणि त्यामुळे धैर्य बाळगणे हे तुमच्या हातात असणार आहे. स्वास्थ्याचा विचार करता वाहन जपून चालवणे मेष राशीसाठी अपेक्षित असणार आहे. त्याचबरोबर उष्णताजन्य विकार, ब्लड प्रेशर यासारख्या समस्या असतील तर त्यांनी आपल्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी आणि मातृस्वास्थ्याची सुद्धा योग्य ती काळजी घ्यावी. त्यांच्यासाठी हे हितावह असणार आहे. तर वृषभ राशीच्या जातकांसाठी सप्तमेश आणि व्ययश असलेला हा मंगळ तुमच्यासाठी व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी तृतीय भाव, षष्ठ भाव आणि सप्तम भावावर असणार आहे. व्ययभाव म्हणजेच 12वा भाव. हा व्ययभाव तुमच्यासाठी फारसा अनुकूल म्हणता येणार नाही, कारण हा परदेश गमनाचा, व्ययाचा, मोक्षाचा, मुक्तीचा भाव आहे. त्याचबरोबर खर्च हा सुद्धा याच भावावरून पाहतात आणि परदेश गमन हे सुद्धा याच भावावरून पाहतात. वृषभ राशीच्या जातकांनी या कालखंडात कोणत्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करू नये. खर्च हे वाढताना दिसत आहेत. ट्रान्सपोर्ट संबंधी किंवा विदेशी व्यापार करणाऱ्यांसाठी मात्र हा कालखंड चांगला आहे. प्रेमीजनांचा विचार करता सुद्धा गैरसमज होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. दाम्पत्य जीवनात सुद्धा हा मंगळ तुमच्यात मतभेद निर्माण करताना दिसत आहे आणि जोडीदाराची काळजी घेणे हे सुद्धा तुमच्यासाठी क्रमप्राप्त असणार आहे. शत्रूवर या कालखंडात तुम्ही विजय मिळवू शकाल. व्यापारात, भागीदारीत हा कालखंड ठीकठाक असणार आहे. व्यापारात चांगला, परंतु भागीदारीत जर काम करणार असाल तर मात्र योग्य ती कागदपत्रांची पूर्तता तुम्ही केली पाहिजे. लहान भावंडांपासून सुद्धा सौख्याचा काल हा दिसून येत आहे. दूर देशी जाऊन शिकणाऱ्यांसाठी मंगळाचे हे गोचर अनुकूल आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी सुद्धा मंगळ हा अनुकूल असणार आहे. कर्जातून मुक्तीचे संकेत हा मंगळ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. स्वास्थ्याचा विचार करता ज्यांना झोपेच्या तक्रारी आहेत त्यांनी आपल्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर अकारण भया यासारख्या समस्या तुम्हाला सतावू शकतात.
तर मिथुन राशीच्या जातकांसाठी षष्ठ आणि एकादश भावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी एकादश भावातून म्हणजेच लाभ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी द्वितीय, पंचम आणि षष्ठ भावावर पडणार आहे. मिथुन राशीसाठी मंगळाचे हे गोचर एक वरदान असल्यासारखे आहे. धनागमनाचे नवे मार्ग तुम्हाला या कालखंडात गवसणार आहे, कारण लाभ भावामध्ये कोणताही ग्रह हा सहसा अशुभ फळे देत नाही आणि येथे मंगळ हा स्वराशीत असणार आहे आणि त्यामुळे इन्कम वाढण्याची शक्यताही दिसून येत आहे. नोकरीत सुद्धा वेतन वृद्धीचे संकेत हा मंगळ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तुमच्या कामना या कालखंडात पूर्णत्वास जाताना दिसत आहेत. समाजात सुद्धा प्रभावशाली बनताना हे तुम्ही दिसत आहात. मोठ्या भावंडांचे सौख्य हे सुद्धा तुम्हाला मिळताना दिसत आहेत. जुने अडकलेले पैसे येणार यावर मात्र तुम्ही फोकस केला पाहिजे. व्यापार आणि भागीदारी दोन्हीसाठी हा कालखंड चांगला असणार आहे. कागदपत्रांची पूर्तता ही मात्र तुम्ही व्यवस्थितरित्या करणे हे गरजेचे असणार आहे. संततीविषयक चिंता हे तुम्हाला सतावताना दिसत आहेत, परंतु त्याचे फार काही मोठे विपरीत परिणाम मात्र होणार नाहीत. संततीसाठी हा कालखंड चांगला असणार आहे. प्रेमी जनांसाठी हा कालखंड ठीकठाक असणार आहे, परंतु त्यामध्ये आकर्षण हे अधिक असलेले दिसून येत आहे. विद्यार्थ्यांसाठी जर विचार केला तर विद्यार्थ्यांसाठी दूर जाऊन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंगळाचे हे गोचर अनुकूल असणार आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर आहार हा सुपाच्य ठेवावा. ज्यांना पचनाच्या तक्रारी आहेत त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. बाकी स्वास्थ्य हे ठीकठाक असणार आहे. उपाय म्हणून पक्ष्यांना काही दाणे खाऊ घालणे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. तर कर्क राशीच्या जातकांसाठी पंचम आणि दशम भावाचा असलेला हा मंगळ तुमच्यासाठी दशमातून गोचर करणार आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी व्यक्तिमत्व भाव म्हणजेच लग्न भाव, चतुर्थ भाव आणि पंचम भावावर पडणार आहे. कर्क राशीच्या जातकांसाठी सुद्धा हा रोचक राजयोग निर्माण करत आहे. अर्थातच कर्क राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे गोचर एक श्रेष्ठ अशी स्थिती निर्माण करताना दिसत आहे. एकंदरीत चांगला काळ कर्क राशीच्या जातकांना अनुभवायला मिळणार आहे आणि हा चांगला काळ जास्त करून तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये असणार आहे, कारण मंगळ हा धाडसी ग्रह आहे आणि म्हणजेच याची ऊर्जा ही कार्यक्षेत्रात जास्त प्रभावी असते. नोकरीत पदोन्नतीचे मार्ग हा मंगळ मोकळे करणार आहेत. नवीन संधी या तुम्हाला चालून येताना दिसत आहेत. गुरु 2 जून रोजी तुमच्यासाठी जेव्हा लग्नी येईल तेव्हा सुद्धा तो कालखंड तुमच्यासाठी सुवर्ण काळ ठरणार आहे आणि याचा फायदा कसा घ्यायचा याचे नियोजन कर्क राशीच्या जातकांनी आत्तापासूनच केले पाहिजे. जीवनाला एकंदरीत सकारात्मक कलाटणी देणारा असा हा कालखंड असणार आहे, कारण दशम भावामध्ये मंगळ हा दिग्बली असतो. कर्केला हा मंगळ विशेष कारक असतो. समाजामध्ये चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी सुद्धा हा मंगळ तुमच्यासाठी सहाय्यकारी असणार आहे. सरकारी कामे मिळवण्याच्या जर तुम्ही इंटरेस्ट घेत असाल तर त्यासाठी हा कालखंड चांगला आहे. आत्मविश्वास हा सुद्धा या कालखंडात तुमचा वाढताना दिसत आहे. दाम्पत्य जीवन हे सुद्धा अनुकूल आहे आणि जीवनसाथीची साथ ही सुद्धा तुम्हाला या कालखंडात मिळताना दिसत आहे. गव्हर्नमेंटची परीक्षा देत असाल तर त्यासाठी सुद्धा तुमच्यासाठी हा मंगळ चांगला असणार आहे, परंतु घाई गडबडीत मात्र कोणताही निर्णय घेऊ नये आणि परीक्षा देताना सुद्धा घाई गडबड करू नये. मंगळ हा गैरसमज वाढवणारा ग्रह आहे, त्यामुळे प्रेमी जीवन, दाम्पत्य जीवन आणि स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी या सर्वांनी यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि आपले निर्णय हे शांततेने घेतले पाहिजेत. स्वास्थ्याचा विचार करता मातृस्वास्थ्याची काळजी तुम्हाला या कालखंडात करावी लागणार असे दिसते आणि ज्यांना हृदयासंबंधी काही आजार आहेत त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची योग्य ती काळजी घेणे त्यांच्यासाठी हितावह असणार आहे. उपाय म्हणून मंगळवारी लाल वस्तू तुम्ही दान करणे हे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. त्याचबरोबर मंगळवारी हनुमानाच्या मंदिरामध्ये लाल मसुराचे दान हे सुद्धा तुमच्यासाठी श्रेयस्कर असणार आहे. तर सिंह राशीच्या जातकांसाठी चतुर्थ आणि नवम भावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी नवमातून आपले गोचर करणार आहे. भाग्यभावात असलेले हे मंगळाचे गोचर साहजिकच सिंह राशीसाठी एक अत्यंत श्रेष्ठ अशी स्थिती निर्माण करणार आहे आणि अशा या मंगळाची दृष्टी तुमच्यासाठी व्ययभाव, तृतीय भाव आणि चतुर्थ भावावर असणार आहे. भाग्याची जोड या कालखंडात सिंह राशीच्या जातकांना मिळणार आहे. भाग्यशाचे भाग्यातून गोचर ही स्थिती तुमच्यासाठी अत्यंत श्रेष्ठ अशी आहे. भाग्यवृद्धीचे योग हा मंगळ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. पदप्रतिष्ठा, मानसन्मान यामध्ये वृद्धी होताना दिसत आहेत. तुमचे निर्णय हे लाभकारी सिद्ध होताना दिसून येतील. त्याचबरोबर तीर्थयात्रा जर करणार असाल तर त्यासाठी सुद्धा मंगळाचे हे गोचर अनुकूल आहे, कारण हा मंगळ नवम भाव म्हणजेच धर्मभावातून आपले गोचर करत आहे.
सल्ला देण्याचे जे काम करतात अशा जातकांसाठी हा कालखंड निश्चितच चांगला आहे. त्याचबरोबर करिअरसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. तुमच्या पराक्रमामध्ये वृद्धी करणारा असा हा कालखंड असणार आहे. छोट्या भावंडांचे सौख्य हे सुद्धा या कालखंडात तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहे. प्रेमीजनांसाठी हा कालखंड एकंदरीत ठीकठाक असलेला दिसून येत आहे. प्रामाणिकपणे राहिले तर प्रेमीजनांमध्ये कोणतेही वितुष्ट येताना दिसणार नाही. दाम्पत्य जीवनात मात्र काळजी घेणे गरजेचे आहे. मतभेद होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंगळाचे हे गोचर अनुकूल असणार आहे. विशेषतः परदेशी जाऊन शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर दुखापतीचे योग तुम्हाला हा मंगळ दाखवत आहे आणि त्यामुळे स्वतःची काळजी घेणे, वाहन जपून चालवणे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. खर्च हा वाढलेला दिसून येईल, परंतु हा खर्च शक्यतो व्यर्थ होताना मात्र दिसत नाही. सिंह राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे गोचर अनुकूल आहे आणि त्यांनी याचा लाभ कसा घ्यायचा याचे नियोजन आधीपासूनच करणे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. आणि आता कन्या राशीच्या जातकांची चर्चा. कन्या राशीच्या जातकांसाठी तृतीय आणि अष्टम भावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी अष्टमातून गोचर करत आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी एकादश भाव म्हणजेच 11वा भाव, द्वितीय भाव आणि तृतीय भावावर पडणार आहे. कन्या राशीसाठी मंगळाचे हे गोचर फारसे अनुकूल नाही, कारण मंगळ हा काही कन्या राशीच्या जातकांना कारकही नाही आणि अष्टमातून त्याचे गोचर, त्यामुळे सावधानतेने राहणे हे कन्या राशीसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. सबुरीने घ्यायला पाहिजे हा एकच मूलमंत्र कन्या राशीच्या जातकांसाठी असणार आहे. कोणत्याही कामामध्ये काही गडबड ही तुम्हाला अपयशाकडे खेचून नेऊ शकते हे विसरू नका. नोकरीत नको असलेले बदल होऊ शकतात. कोणाकडून तुम्ही फसवले जाणार नाही याची दक्षता तुम्ही घेतली पाहिजे आणि त्यासाठी योग्य ती काळजीसुद्धा तुम्ही या कालखंडात घेतली पाहिजे. या कालखंडात प्रामुख्याने कर्ज म्हणजे पैसे हे कोणालाही उधार देऊ नयेत आणि कुठल्याही प्रकारच्या वादविवादापासून कन्या राशीच्या जातकांनी स्वतःला दूर ठेवणे त्यांच्यासाठी गरजेचे असणार आहे. पैतृक संपत्तीची कामे जर करणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला मनासारखे यश हे सुद्धा या कालखंडात संभवत नाही. त्यामुळे हा कालखंड टाळलेलाच बरा. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड फारशी अनुकूलता दर्शवत नाही. दाम्पत्य जीवनात सुद्धा तणावाची स्थिती हा मंगळ घेऊन येऊ शकतो आणि तुमची वाणी या कालखंडात कटू बनू शकते. विद्यार्थ्यांचा विचार करता जर तुम्ही गूढ अध्ययन म्हणजे रिसर्च क्षेत्रामध्ये काम करत असाल तर तुमच्यासाठी हा मंगळ चांगला असणार आहे. आणि कन्या राशीच्या जातकांसाठी अचानक धनलाभाचे योग हे सुद्धा येऊ शकतात, परंतु त्यात सुद्धा तुम्ही सावधान राहणे हे गरजेचे असणार आहे. स्वास्थ्याचा विचार करता दुखापत होण्याची शक्यता ही दिसून येत आहे आणि त्यामुळे वाहन हे जपून चालवले पाहिजे. आपला आहार हा सुद्धा त्यांनी संतुलित ठेवला पाहिजे आणि झोपेच्या तक्रारी असतील तर या कालखंडात त्या बळावू शकतात आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या दिवसाचे योग्य ते नियोजन करून काम करणे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. उपाय म्हणून कन्या राशीच्या जातकांनी मंगळवारी लाल वस्तूंचे दान करणे, मसुराची डाळ हनुमानाच्या मंदिरात मंगळवारी ठेवणे यासारखे उपाय तुम्हाला हा कालखंड सुस्थितीत व्यतीत जाण्यासाठी सहाय्यकारी ठरण्यास मदत करणार आहे. अशा रीतीने आज आपण मंगळाचे गोचर आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या शृंखलेमध्ये आज मेष ते कन्या राशीच्या जातकांची चर्चा पाहिली. पुढील भागामध्ये आपण राहिलेल्या राशींची चर्चा ही पाहणार आहोत. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.